अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ। तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करण्यात येतो। या दिवशी आपल्या गुरूंबरोबरच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे देखील पूजा करण्याची परंपरा आहे। त्यामुळे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे। मान्यतेनुसार महाभारत आणि वेदांचे रचनाकार महर्षी यांचा जन्म या दिवशी झाला। यासाठी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। आषाढ पौर्णिमेचं व्रत 21 जुलै 2024 वार रविवार या दिवशी ठेवलं जाणार आहे। याच दिवशी गुरुपौर्णिमा देखील साजरी केली जाणार आहे। आपले आयुष्य घडवण्यात गुरूंचा सिंहाचा वाटा असतो। गुरु म्हणजे नुसतीच व्यक्ती नसून आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाला कलाटणी दिला जाणारा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक वेळी आपल्याबरोबर असणारी व्यक्ती म्हणजे गुरु असते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा केल्याने किंवा पूजन केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणींना सामोरे जायचं धैर्य, बळ मिळतं। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं चैतन्य अस्तित्व असतं, त्यामुळे या चैतन्याचा लाभ आपल्याला होतो। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेल्या कार्याचे, पूजेचे तसेच सेवेचे सहस्त्रपटीने आपल्याला पुण्य लाभते। याशिवाय या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे, दान करणे यालाही अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे। जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे तुम्हाला शक्य नसेल तर उद्या आलेल्या रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरीच तुम्हाला साधा सोपा एक उपाय करायचा आहे। अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्याने तुमच्या आयुष्यात येणारे दोष, अडचणी तसेच जे काही त्रास आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहेत ते संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होईल। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुरुचे पाठबळ लागेल। तर या विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूचे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरती मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा, अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो। या अडचणींतून, समस्येतून बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला मिळत नाही। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनावर चालून जर आपण वाटचाल केली तर आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणी, दुःख यांपासून आपली मुक्तता होईल व आपल्याला मार्ग मिळण्यास मदत होईल। बघा, गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा देव कोपतात तेव्हा आपल्याला गुरुच तारतात, पण जेव्हा गुरु कोपतात तेव्हा तारणारं कोणीही उरत नाही। म्हणूनच गुरूंना अतिशय महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे। आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो। बघा, या समस्यांमध्ये आर्थिक समस्या असतात। आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी म्हणावं असं फळ, यश आपल्या कष्टाला, मेहनतीला मिळत नाही। मिळालेला पैसा फार काळ टिकत नाही। तसेच लक्ष्मी स्थिर राहत नाही। घरामध्ये अडचण वाढलेली असतात। एक व्यक्ती आजारी पडते, ती दुसरी बरी होत नाही, तो दुसरी व्यक्ती आजारी पडते। अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि या आजारपणामध्ये देखील आपला बराचसा पैसा आपल्याला इच्छा असताना देखील खर्च करावा लागतो आणि महिना अखेरीला तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते। याशिवाय घरामध्ये वास्तुदोष आहेत, नकारात्मकता आहे, यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं होत राहतात। तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ते किरकिर करतात, मोठी मुलं असतील तर ते तुमचं सांगितलेलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, त्यांना एखादं व्यसन लागलेलं असतं। घरातल्यांनी कितीही सांगा ते त्यांचं अजिबात ऐकत नाहीत। तुमच्या घरातील मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही। तुमच्या लग्नाला बरेच वर्ष होऊन देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही। या अशा अनेक समस्यांनी आपण त्रस्त असतो।
त्याला कारणंही तशीच असतात. आपल्या हातून कळत न कळत ज्या चुका घडलेल्या असतात त्याचे आपल्याला आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात. बऱ्याच वेळा घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर या समस्या तुमच्या घरामध्ये उद्भवतात. अनेकांना पितृदोष असतात. पितरांची सेवा त्यांच्या हातून घडलेली नसल्यामुळे पिढ्यानपिढ्या त्यांना जे दोष लागलेले असतात त्यामुळे देखील त्यांना प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात. आणि हे सर्व दोष घालवण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात आणि या सेवांना वेळ देखील तेवढाच लागतो. मग प्रत्येकाजवळ पुरेसा वेळ किंवा तितका पैसा असेल असे शक्य नाही. मग काही विशिष्ट तिथीवरती, मग अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, अशा तिथीला तुम्ही घरच्या घरी साधे सोपे उपाय करून तुमच्यावरती असलेले नजर दोष, तुमच्या बाजूला असलेली निगेटिव्हिटी किंवा तुमच्यावरती असलेले जे काही पितृदोष आहे ते तुम्ही नष्ट करू शकता. तर उद्या आलेल्या आषाढी पौर्णिमे दिवशी या सगळ्या गोष्टी नाहीशा करण्यासाठी आणि सोबतच गुरूंचं पाठबळ आपल्याबरोबर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण उद्याच्या दिवशी गुरूंच्या सेवेला देखील तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला स्नान दान करायचं आहे. त्यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि जर ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य झालं नाही तर सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू तुम्हाला टाकायची आहे. आता उद्याच्या दिवशी आपल्या घरातील सर्वात प्रथम सकाळी जे नित्यकर्म असतात ते आटपून घ्यायचं. या नित्यक्रमामध्ये काय असेल तर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं, तिथे पाण्याचा सडा टाकायचा, घरामध्ये सगळी स्वच्छता करायची. आता बघा उद्या पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मी बरोबर भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते. त्यामुळे अंगणामध्ये सडा टाकण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे. त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते. तसेच त्याबरोबर भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करून घ्यायचं आहे. जिथे भगवान श्रीहरी विष्णू साक्षात असतात तिथे लक्ष्मी माता नेहमी स्थिर राहते. आणि बघा उद्या पौर्णिमा असल्यामुळे देखील आपल्या घरातील लादी आपल्याला पुसायची आहे. तर त्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ आणि हळद टाकून ही लादी स्वच्छ करून घ्यायची आहे. हे सर्व स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. तर आता हे आंघोळीसाठी जे पाणी आहे ते थंड घ्यायचं आहे. जर तुम्हाला अगदीच थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाणी देखील घेऊ शकता. आता या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय काय वस्तू टाकायच्या आहेत तर आंघोळीला थंड पाणी घेण्यामागे कारण हेच एक आहे की आपण जेव्हा पवित्र नदीवरती जाऊन आंघोळ करतो तेव्हा नदीतील पाणी थंड असतं. त्यामुळे इथे थंड पाणी घ्यायचं. पण ज्याला नाही सहन झालं त्यांनी कोमट पाणी घेऊ शकता. आता उद्या पवित्र नदीवरती जाऊन आंघोळ करण्याची परंपरा आहे पण आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. आणि गंगाजल हे तुम्हाला कुठेही देवाच्या सामानाच्या दुकानात मिळून जाईल. त्यानंतर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद. हळद जी आहे नकारात्मकतेला नष्ट करते आणि भगवान श्री हरी विष्णूंना हळद प्रिय आहे. बघा तुम्हाला जर तुमचं गुरुबल वाढवायचं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने तुमचा गुरुग्रह जो आहे तो बलवान होत असतो. बघा गुरुग्रह जर बलवान असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीतून मुक्ती मिळण्यासाठी मदत होते. एवढं महत्त्व हळदीला आहे. म्हणून उद्याच्या दिवशी काहीही पाण्यामध्ये टाकणं शक्य नाही झालं तरी निदान चिमूटभर हळद तरी पाण्यामध्ये टाका. आता तिसरी जी वस्तू आहे ती नेहमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. ती वस्तू पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या घरातील सगळे दोष, तुमच्या बाजूला असणारी नकारात्मकता, तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी, तुम्ही कोणते काम केले ते तुमच्या मार्गामध्ये अनेक अडचणी येतात तर त्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या प्रमाणावर मदत होते. आणि ती वस्तू आहे ते म्हणजे पंचगव्य. आता हे जे पंचगव्य आहे ते तुम्हाला कुठेही स्वामी समर्थांच्या मठात भेटून जाईल. जर तिथे नसेल तर देवाच्या सामानामध्ये कुठेही तुम्हाला ते पंचगव्य मिळेल. तर ते अगदी चिमूटभर तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि या तीनही वस्तू तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. बघा आता अंघोळ करतानाचा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे कधीही निर्वस्त्र होऊन अंघोळ करू नये. कारण का तर आपण जेव्हा अंघोळ करतो त्यावेळेस आपल्या कपड्यावरून जे पाणी खाली ओझळतं त्या पाण्याने
पित्र ते पाणी पिऊन तृप्त होतात. त्याच्यामुळे पित्रांना तृप्त करण्यासाठी कधीही आपल्या अंगावर एखादा तरी कपडा आंघोळ करताना असणे आवश्यक आहे. त्यावेळेस आपण निर्वस्त्र होऊन आंघोळ करतो त्यावेळेस हे पितृ जे असतात ते अतृप्त राहतात आणि त्यामुळे आपल्याला पितृदोष लागू होतो. म्हणूनच या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आंघोळ करताना सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे, नंतर डाव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे. अशा प्रकारे आंघोळ करायची. आणि उद्याच्या दिवशी स्नानासोबतच दानाला देखील तितकंच महत्त्व आहे. उद्या जे तुमचे गुरु असतील त्यांची आराधना, पूजा, उपासना करायची आहे. तुमच्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसून उद्याच्या दिवशी तुमच्या गुरूंसाठी हे बोलायचं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे आणि तुमच्या गुरूंना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या पाठीशी सुखात दुःखात कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही अगदी खंबीरपणे उभे राहा आणि तुमची अशीच साथ मला कायम राहू द्या. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ आणि माहिती याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.